विद्यार्थ्यांना मी नको आहे कॉलेजमध्ये, म्हणजे त्यांना शिकवण्याची संधी मला मला मिळणारच नाही। शिकवण्याचा आनंद मला मला पुन्हा मिळणारच नाही। दिनेश, असं का म्हणतोयस? काका, रेश्मा, तू कधी आलीस बाळा? काका तुम्ही काल किती उशिरा घरी आलात, मला भेटलाच नाहीत, खाऊ दिलंच नाही। आता मला माझं खाऊ द्या। अगं काका ना काल विसरले, मी देईन ना तुला खाऊ। काका तुम्ही मला खाऊ नाही दिलं तरी चालेल, पण मला मॅथ्स शिकवा। आई बाबा म्हणतात माझं मॅथ्स खूप कच्चा आहे, तुम्ही शिकवाल ना मला? काका शिकवाल ना? शिकवतील, नक्की शिकवतील काका, पण त्याच्या आधी तू तुझ्या आई बाबांना विचारून येशील? नको, ही गंमत आई बाबांना नाही सांगायची आहे, त्यांना मॅथ्स पक्क झाल्यावर दाखवायचं आहे ना मज्जा? हो बाळा, खरंच खरंच मज्जा आहे। अगदी पिकलेल्या आंब्यासारखं बोलतेस तू। शिकवेन तुला मी मॅथ्स, नक्की शिकवेन। पण मला एक सांग, मी जर तुला गणित शिकवलं तर तू मला काय देशील? काय हवं सांगा ना। सांगू? हो, बघा, नंतर नाही म्हणायचं नाही। नाही देणार। मला ना रेश्मा, अहो रेश्मा इकडे आली आहे। मग त्यात काय झालं? मी रोजच काकांकडे येते, ओरडतेस का? गप्पा बैस, बिलकुल आवाज करायचा नाही। आणि मी तुला सांगून ठेवतो, या माणसाकडे परत यायचं नाही आणि या घरात सुद्धा यायचं नाही। पण काय यायचं नाही? मी येणार। अरे आता काय सांगू मी हिला? फालतू आगाऊपणा करू नकोस, चुपचाप घरी चल। अहो गोखले, काय बोलताय तुम्ही? हे ती काका मानते त्यांना। हो, हे काका कुठलं नातं मानतात यावर आता आमचा विश्वास नाही। चल ग, पुन्हा या घरात आलीस तर लक्षात ठेव, मुस्काट फोडी। स्वतःची लायकी नसताना डॉक्टरेट मिळवण्याची एवढी हौस होती तुला? त्यासाठी दिनेश सारख्या साध्या सज्जन प्रामाणिक माणसाचं करिअर बर्बाद करायला निघालीस? त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवलेस? कॉलेजमध्ये मानहानी करवलीस? अगं स्वतःचे सर असताना तू त्यांची विद्यार्थिनी असताना अशी वागलीच कशी? बस। काय गए, तुझं हे खोटं कधी ना कधी समोर येईल अशी भीती नाही वाटली तुला? काय करणार आहेस आता? काही नाही तुझ्या हातात। आता रडून काय फायदा आहे नेहा? त्यापेक्षा सरळ माझ्याकडे गायडन्ससाठी आली असतीस तर माझ्या फॅकल्टीची नसताना सुद्धा मी तुला सगळी मदत केली असती। तुम्ही कोणाशी इतक्या माणुसकीने बोलताय? गुरु शिष्याच्या पवित्र नात्याची सुद्धा किंमत नाहीये हिला, हिच्याशी बोलताय तुम्ही? नेहा, आता तू पोलीस स्टेशनला चल। माझ्या सगळ्या कार्यकर्त्या तिथे तुझी वाट बघतायत, धिंडच काढतो आता तुझी। तुला पाठीशी घातलं होतं मी, पण अस्मिता मॅडम मुळे माझे डोळे उघडले। आता तुला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यासाठी मीच प्रयत्न करणार आहे, कळलं? येऊन जायला। मॅडम मॅडम, खरंच माझी चूक झाली। सर माझा ठिकाणा। सर, काकू, तुमच्या आयुष्याला लागलेलं ग्रहण आता संपलंय। सर, आता तुम्हाला तुमची नोकरीही परत मिळेल
आणि प्रमोशन सुद्धा. थँक्यू व्हेरी मच. सर खरं तर आभार माझे नाही, काकूंचे माना. सगळं जग तुमच्या विरोधात गेलेलं असताना फक्त त्या तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या होत्या, म्हणून हे शक्य झालं. खरंय. सविताने माझ्यावर दाखवलेला विश्वास मला जगातल्या कुठल्याही प्रमोशनपेक्षा जास्त महत्वाचा आहे. थँक्यू. यापुढे मला कॉलेजच्या प्रमोशनची पर्वा नाही. वेलकम दिनेश सर. चला आत बसूया. थँक्यू व्हेरी मच सर. पण सर मी आत नाही येणार, कारण मी कॉलेजमध्ये जॉईन व्हायला नाही आलोय, तर मी माझा राजीनामा द्यायला आलोय. राजीनामा कशासाठी? तुम्ही निर्दोष आहात हे सिद्ध झालंय. नेहा आणि उमेश सरांना ऑलरेडी अटक झालेली आहे. आता प्रिन्सिपल पद तुमचंच आहे. मग हा राजीनामा कशासाठी? नाही सर, पण ज्या पदामुळे अन्याय आणि तमाशा निमूटपणे सहन करावा लागतो ते पद नको आहे मला. दिनेशला स्वतःला निरपराध सिद्ध करून सन्मानानं कॉलेज सोडायचं होतं. आम्ही तेच करतोय. पाहिलं अविचाराने वागल्यावर काय होतं कळलं आता. सर फक्त नेहा आणि उमेश सरांमुळे नाही तर तुमच्यामुळे कॉलेज सोडून चालले. आणि सरांचं ज्ञान आणि कर्तृत्व इतकं मोठं आहे की त्यांना इतर कुठल्याही कॉलेजमध्ये सहज जॉब मिळेल. नुकसान त्यांचं नाही, नुकसान तुमचं होणार आहे, या कॉलेजचं होणार आहे. पण तुम्हाला काय त्याचं? दिनेश सर, मला एकदा माफ करा ना, हवी ती शिक्षा द्या. हो सर, हवं तर आम्हाला मारा, झोडा. तू तर म्हणाली होतीस की साहिल तुझा फक्त मित्र आहे, पण तो तर तुझ्या बरोबर लग्न करायची स्वप्न बघतोय. आमच्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे हे खरं आहे, पण आम्ही जे काय करू ते तुम्हाला विचारून तुमच्या संमतीने. तुमच्या लग्नाला माझी संमती कधीच मिळणार नाही. उद्या आई बाबांना मी एक सरप्राईज देणार आहे. आपल्याला फसवून साहिल बरोबर पळून गेली ती. तिचा फोन बंदही असे अनेक अर्थ असू शकतात. कदाचित ते दोघंही अडचणीत असतील, किंवा कदाचित साहिलने स्वातीला फसवलं असेल तर.